नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळी स्वयंपाकाची सगळी तयारी झाली होती आमची. तर माशाची भाजी बनवून झाली होती आणि एका साईडला आपले मासे तळून झाले होते सगळे करून. आता हा स्वयंपाक सगळा सकाळी झाला होता, कारण की सकाळी लवकर काकाने मासे आणले होते. मग त्यांच्यासाठी हा स्वयंपाक केला होता. पण परत आमचं ठरलं की आहे ना, आज आहे ना केळवण करायचं आहे सानियाचं. मग चला म्हणत लागू तयारीला, कारण की आज उद्या करता करता ना असेच दिवस निघून जातात. त्याच्यामुळे मला चला आज करू. तर सिंपल असं पिवळा बटाटा, आमरस, चपाती आणि कुरडया पापड्या आणि एक फोडणीचा भात असं काही तर ठरवलं होतं आम्ही मेन्यू करायचा. तर त्यानंतर एक ब्लाऊज मला पार्सल करायचं पंढरपूर करकमला. त्यासाठी मी आवरून पिवरून घेतलं आणि कुरिअर पॅक ते करून ना मी जाणार होते ना करकमला. भावासंग जाणार होते. त्यानंतर तिथून आले, थोडंसं बसले आणि लगेच आम्ही लागलो तयारीसाठी, कारण की बाकी सगळं झालं होतं करून. आणि जाऊन येऊन येस तर ना बाकीचं सगळ्यांनी घरच्यांनी आवरलं होतं. फक्त आता थोडंसं आहे ना डेकोरेशन करायचं, म्हणजे आवरावरी करायची. केळवणचं थोडंसं हे करून सजावट करून घ्यायची होती आमच्याकडे. त्यानंतर मस्त असं ताट सजवून घेतलं इथे. त्यानंतर ताटामध्ये काही तर मिसिंग होतं, कुरड्या पापड्या होत्या तळायच्या, पण कुरड्या आवडत नाहीत. मग मला जे आहेत ना चटर मटर खाण्यासाठी आपण घेतो ते चटर मटर आम्ही तळलं होतं. म्हणजे थोडेसे पापड हिपड होते, अशीच उडदाचे पापडसुद्धा होते आणि काहीतरी वेगळं होतं. त्यानंतर मस्त असं झालं होतं आवरून सगळं आमचं किचनमधलं. त्यानंतर एक साडी आणली होती सानियासाठी, केळवणसाठी, तिला वटी भरण्यासाठी आणली होती. खूप सुंदर होती बरं का, रेड कलरची साडी होती. मलाच प्रचंड आवडली होती ना, त्याच्यामुळे मस्त साडी होती ना, पार्टीवेअर साडी आहे, त्यामुळे तिला बरं पण लग्न झाल्यानंतर वापरायला अशीच आणली होती साडी. छानशी होती, कलर खूप सुंदर होता, रेड कलर होता ना, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसायचा. त्यानंतर असं काही सजावट करून झाली होती. ताट सजून झालं होतं. एका साईडला आपलं वटीचं सामान म्हणजे साडी पिढी ठेवली होती, पाट ते सजून झालं होतं आमचं. सिंपल साधं आम्ही दोघी बहिणीने केलं होतं, असं आवरावरी करून घेतली. त्यानंतर सानिया आली, सानियाला बसवलं, जेवाय दिलं, म्हणजे हळदी कुंकू लावलं, तिचं स्वागत केलं पहिल्यांदा आणि मग आम्ही लगेच जेवण करायला बसलो. ती थोडंफार खाल्ल्यानंतर आम्ही लगेच ताटं घेतली, कारण की आम्ही सुद्धा सकाळपासून जेवलो नव्हतं, काय नव्हतं. नाश्तासुद्धा थोडाफार केला होता, पण 2-2:30 वाजले होते जेवायला, कारण की आवरावरी घरात काही वेगळं करायचं ना तर बराच वेळ लागतो. मग त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला होता असं. त्यानंतर आमच्या गप्पा काय अजिबात संपणार नाही. आम्ही तिघी चौघी बहिणी जमलो ना तर भरपूर अशा आमच्या गप्पा चालू राहतात, कारण की आता लग्न ठरले, लग्न होणार, पुढचं काय कसं काय हे थोडंफार असं बोलणं बहिणी बहिणीमध्ये होतंच. आणि आमच्यामध्ये बरंच काही बोलणं होतं, सिंपल साधं आपलं, म्हणजे बरंच काही काही बोलणं होतं असं. मग मस्त अशा आमच्या गप्पा झाल्या. जेवण करताना सुद्धा गप्पा झाल्या होत्या आणि त्यानंतर तुम्हाला कळेलच. त्यानंतर जेवण ते झालं, आवरावरी केली आणि त्यानंतर चुलतीने वटी भरायला घेतली, हळदी कुंकू लावलं, जी साडी आणली होती ते वटी भरली तिची. मस्त सगळे कार्यक्रम झाले. त्यानंतर आता जेवण झालं, सगळं झाल्यानंतर आम्ही परत एकदा गप्पा मारायला बसलो. आपल्या सिंपल अशा गप्पा, जी आहे ना, एक विषय निघाला का दुसरा विषय निघाला का तिसरा विषय, हे अशा आमच्या गप्पा चालू राहतात. आणि दुसरी गोष्ट आहे ना, अजून शोकलीसोबत सुद्धा गप्पा मारायच्या बाकी आहेत आमच्या. आम्ही तिघींचं चालूच होतं, हे असं तसं, हे झालं ते झालं, हे अशा नॉर्मल आपल्या गप्पा. त्यानंतर लग्नाचं काय काय नियोजन ठरवले, काय आवरायचं, काय साडी घालायची, कसं राहायचं, काय राहायचं, अशा बरेच आमच्या गप्पा चालल्या होत्या इथं करायच्या. त्यानंतर तेवढा छोकलीचा फोन आला की या मागे, मी वाट बघते, येऊन जावा इकडे पण. मग त्यानंतर आम्ही ठरवलं चला आता इथं तर बाद झाले एवढ्या गप्पा, कारण की बाकीचे कालवा करते, ह्याचं काय चाललं एवढं उशीर बोलणं. त्यानंतर आम्ही मागं बसलो 5-10 मिनिटं. त्यानंतर इथं सुद्धा आमच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा तर खरं बोलतं बहिणी बहिणी असतात ना, खरंच बरं असतं. त्यामध्ये आम्ही 6 जणी बहिणी, आणि 2 मिसिंग आहे. आम्ही 6 जणी बहिणी, एवढ्या अशा गप्पा आमच्या चालू असतात ना, आणि त्यामध्ये लग्न पण झालेले आहेत, काही बिना लग्नाचे आहेत. त्याच्यामुळं विषय भारी भारी विषय असतात आमच्याकडे बोलण्यासारखे. भरपूर असे विषय असतात की एक निघाला का दुसरा निघाला का तिसरा चौथा. तुम्ही पण असे बहिणी जेव्हा मिळता तेव्हा तुम्ही असेच विषय काढता, काही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या विषयावर बोलता. आम्ही बरेच विषयावर बोलतो, असं नाही की घरातलंच असतं, बाहेरचं, मैत्रीणचं किंवा बाकीचे सगळ्यांचंच असतं काही ना काही. भरपूर अशा गप्पा बिप्पा आमच्या मारून होत्या तिथं, आणि वेगळंच आहे, एनर्जी भेटते गप्पा मारता. आम्ही सगळं विसरून जातो की काय चाललंय काय नाही. मस्त आमच्या गप्पा चालू असतात. आणि बहिणी असताना तर खरंच खूप सुंदर असतं. एखादी तर बहीण असावंच, कारण की ना बहिणीशिवाय ना दुसरं काहीच नसतं. तर असाच आजचा व्हिडिओ आला तर लाईक, कमेंट